माझी धुतली नाही ना कॅन. कितीला हे 150 नाही हो, 160 रुपये. ते नाणी काय काय ते फुकट आणलं मग काय परदेकडनं फुकट आणलं तुम्ही 35 रुपये दिले. कुठलं दिलं बी नाही त्याला काय मोजून गेला. तुला माहित काय त्यासने माहित मला माहित का? त्याने कुठं अमेरिकेला गेलते ते? हा सांगितलं ते तवा तो अजून कुठं होतीस म्हणून असतो तेव्हा आणले. कुठं होतं म्हणजे? तुझ्याला बांधलं होतं त्याला कॅन एवढं स्वच्छ निघाय नाही ताई. मग इकडे तपते होतो निर्मात येतो. झोपून सुद्धा दिला नाही सा. स्वतःला कसं नको म्हणते. काय म्हणजे देवळा सुटून म्हणलेस काय? देवळा सुटून देव तयार कुठे गेली तनु? हाय, श्री स्वामी समर्थ. शुभ दुपार सर्वांना. दुपारचे वाजलेले जवळ 3:30 वाजलेले. काल आम्ही आलेलो वहिनी करून इथं घरात, इकडल्या घरात जवाहरनगरमध्ये. आणि सकाळची सगळी कामावरून जेवण खाऊन थोडंसं विश्रांती घेऊया. काल आम्ही बाजारात पण गेलेलो. थोडासा इथला बाजारसुद्धा मी दाखवलेला आहे तुम्हाला. आता येणारे बहीण आणि 4 दिवस राहायचं आणि आपण आपल्या गावाला जायचं. काल व्हिडिओ आला नाही तुम्हाला. काल पोहोच करायला वेळच नाही मिळाला. शूट केलेला पण व्हिडिओ पोहोच करायला वेळच नाही मिळाला. त्यामुळे काल व्हिडिओ काय आला नाही. आणि आजचा व्हिडिओ पण थोडासा लेटच येईल, कारण वाजलेले आहेत आता. अजून अपलोड केलेलंच नाही, अजून एडिट पण केलेलं नाही. आता वाजलेले आहेत 3:30 पावणे 4 वाजलेले आहेत. आता व्हिडिओ एडिट करणार आणि मग तुमच्यावरून पोहोचवणार आहे. अगं ते मोठं तर घेतच झालं नव्हतं त्याला धुणं नाही पाहिजे म्हणून झाली एकच आहे. आणि परवा मी शेंगदाण्याच्या पोळ्या केलेल्या, तर तशाच पोळ्या बहिणीच्या मुलगीला त्यांनी पाहिजे होत्या म्हणून मग आईने शेंगा वगैरे लावून दिलेल्या. त्या शेंगा फोडल्या आणि आता बनवत आहे शेंगदाण्याच्या पोळ्या. सगळीच खातील म्हटलं, कारण इथं सगळीच होती. आई पप्पा तेवढे नव्हते. आई होती, पप्पा नव्हते. मग पप्पांपुरती काय म्हटलं नंतर करा येईल. जरा कमी मला वाटते 1 किलोभर शेंगदाणे भाजलेले होते आणि ते सगळे भाजले मिक्सरला घालून बारीक केले. काय केलंय तरी असं केलंय? कशाला काढलंय ते? तुला ह्याला कुठं भरती बिरती जायला झालं तर होत नाही ते. व्हिडिओ करायला वरती बिरती होणार. छान. रक्त आलंय की रे? ठीक आहे कुठं तर हलका खाल्लाय म्हणजे सुजलंय नाही एवढं झाड असं किती रडलास पण नाही असं करते काय बार काय. तू काय रडतोय? शेत चालू करा गेलं क्या? गेले की याच्यात कडनं वरती जास्त पीठ ठेवलेला का काय? तूप पण दाखवतो आत्या.
पोळी हे लागणार नाही, चपात सारखी लागणार. शेंगदाण्याच्या पोळ्या वगैरे बनवल्या आणि त्यानंतर संध्याकाळी अंथरून वगैरे घातलेलं आहे बघा खाली. झोपायच्या वेळेला 11-11:15 वाजता रील बनवल्या. थोडी मजा मस्ती, कारण उद्या सगळे आम्ही गावात जाणार आहे. सगळे म्हणजे मी, श्री, आई आणि बहिणीची मुलगी. मग परत काय आपल्याला रील बनवता येत नाही, कारण गावातलं घर आमचं छोटं असल्यामुळे तिथं काही म्हणजे आपल्याला रील ते बनवायची असली तर जागा ॲडजस्ट होत नाही. चल की का ग सुट्टीला चल ना, चल चल. येणार नाही रुसलेस का ग? राहिलो की आता 9-10 दिवस इथं आहे आणि काय. मग 4 वाजा किती वाजले जाता की 2 वाजले असते. 4 वाजता पण जायचंच आहे. आहे तो निळा तिकडचा आहे. अंजा की मग गाडीत जाऊन लगेच टाटा. आता मी रील केली. नको म्हणला असं तुम्ही. 10 दिवस बसलीस. होय 10 दिवस तुम्ही आला सा. आणि स्नेहलचं चालू होतं, आणि 1-2 तास थांबा मग जावा अशी करत होती. जोरात मागची आत्या 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 आत्या. हळदी कुंकवाचा बुकना पाडला बघ. तिलाच येणार आहे आधी. वेळाची बसते तू. पसारा घेऊन चालल्या व्हिडिओ मध्ये न येणाऱ्या लोकच नाही ते घ्यायचं असतं. पसारा घेऊन राहायला चालल्या ना. पडेल मावशी आडवं पड. आमकी धर की जर असेल तर मी शूटिंग करणार आहे. रिॲक्शन बघणार आहे रे जाताना. जाते ना. हे टायमिंग होतं ते दुपारी 2-2:30 वाजताचं टायमिंग होतं. गोट्या आधी दाखवतो बरं. मेथी कशी. खायला एक पोरगी आहे, 1.5 वर्षाची पोरगी. तिकडनं आल्यावर आम्ही गेलेलो बाजारात, आणि बाजारातून आल्यावर मग स्वयंपाक वगैरे बनवायचा होता. आजी बहिणीची मुलगी होती, तिनं भाकरी बडवून दिल्या आणि बाकीचा स्वयंपाक मग आम्ही केला. मी मळून दिलं, तिनं बडवून दिल्या आणि आईने भाजून घेतलं. आणि हे शूटिंग मी श्रीला करायला लावलेलं. श्री आमचा असाच काहीतरी आगाऊपणा करत असतो. किती म्हणजे ब्राईटनेस कमी जास्त करून त्याने व्हिडिओ केलेला आहे. छान बनवल्या तिनं भाकरी. चला मैत्रिणींना भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.